तीन निरागस जीव आणि त्यांचा झालेला अंत. मागल्या आठवड्यामध्ये ज्या तीन विदारक घटना घडून गेल्या आणि महाराष्ट्रातली जनता आणि पूर्ण भारतातली जी जनता आहे सुन्न झाली. याच्या पाठीमागलं जे कारण आहे आणि त्या कारणांचं विश्लेषण आणि पुढं न होण्यासाठी काय एक रोड मॅप असावा याच्यासाठीचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुमचं स्वागत आहे खताळ सरांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. आता तुम्ही जर पाहिलं बघा, निरागस जीव आणि आपली जबाबदारी आणि जे काही तीन जीव गेलेले आहेत हे सगळे विद्यार्थी होते आणि विद्यार्थ्यांबद्दल एखादी घटना जर घडत असेल तर आपली सामाजिक जबाबदारी आहे की त्याच्याबद्दलचं एक जनजागृतीपर लेक्चर किंवा त्याच्याबद्दलची माहिती ही आज समाजापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत गेली पाहिजे. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सगळं त्या ठिकाणी ॲनालिसिस आणि का घडल्या या गोष्टी तुम्हाला समजून जातील. पहिली घटना घडली बघा. पहिली घटना छत्रपती संभाजीनगर, 18 वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल, कुणाल चांदवडे. दुसरी घटना घडली विशाखापट्टणम, जिथे 6 वर्षीय चिमुकल्याचा शाळेत मृत्यू झाला. आणि तिसरी घटना घडली 6वीतील विद्यार्थिनीचा अमानुष शिक्षेनंतर मृत्यू. आता या तिन्ही घटनांमध्ये कुठेतरी विद्यार्थी आहेत, पालक आहेत आणि शिक्षक आहेत. आणि या त्रिकुटामध्ये जर समन्वय नसेल तर यासारख्या घटना या चालूच राहतील. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे घडणं चुकीचं आहे. आता याच्यावरचं विश्लेषण जर तुम्ही पाहिलं, आता ते का घडलं, काय घडलं, याच्यामध्ये एक कॉमन कारण सांगतो. आता तुम्ही जर पाहिलं, इतरलेला आयफोन 16 प्रो खरेदी करण्यासाठी किडनी विकण्याचा प्रयत्न आणि जे काही आधुनिक युगातलं स्टेटस आणि सिम्बॉल तुम्हाला कुठेतरी टिकवायचं आहे, याच्यासाठीचा हे एक चुकीचा प्रयत्न. साधं तुम्हाला सांगतो, आज माझा हा सेटअप 8 लाखाचा आहे, पण मोबाईल मात्र 8,000चा आहे. दिसतोय तुम्हाला, हा फक्त 8,000चा मोबाईल आहे. काय गरज आहे या 16 प्रोची? मी घेऊ शकत नाही का? घेऊ शकतो, पण माझे काम जर आज याच्यामध्ये होत असेल, काय गरज आहे इतक्या महागड्या मोबाईलची? त्याच्यासाठी हट्टास करण्याची काय गरज आहे? तुमची इन्व्हेस्टमेंट ही चांगल्या गोष्टीसाठी करा ना. करा तयार सेटअप आणि सुरू करा तुम्हाला जे काय करायचं आहे ते. पण ज्याच्यातून तुम्हाला स्टेबल अर्निंग येत असेल तर त्या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजे. बर, या घटनेनंतर आता याचे जे चुकीचे निष्कर्ष आणि काय त्या ठिकाणी घटना पुढे आल्या बघा. आयफोन किंवा गॅजेट्स वाईट आहेत, केवळ वस्तू काढून घेतल्याने समस्या सुटेल असं नाहीये. हे चुकीचे गैरसमज आहेत की लगेच पालक मोबाईल काढून घ्या, आयफोन चुकीचा आहे असं नाही. गॅजेट चुकीचं नाही, तुमची मानसिकता चुकीची आहे. मानसिक प्रवृत्ती जर तुम्ही पाहिलं बघा, अशा थरापर्यंत लोक जात आहे, भावनिक पोकळी निर्माण झालेली आहे. खरा प्रश्न असा आहे की आपण मुलांना स्वतःची किंमत वस्तूंपेक्षा ठरवण्याचं एक मूल्य का देऊ शकत नाही? तुम्ही तुमचं मूल्य आणि वस्तूचं मूल्य वेगळं ठेवा ना. क्रिएट्स, डिवाइड्स. इतकं सुद्धा तुम्हाला मुलांना देता येत नाही, शिक्षकांना सुद्धा देता येत नाही आजकाल, आणि पालकांना सुद्धा देता येत नाही असं म्हणावं लागेल. तुम्ही अति लाड म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांना काय संस्कार देतायत हे मेन आहे. बर, पुढे जर तुम्ही पाहिलं बघा, विशाखापट्टणममध्ये जी घटना घडली, शिक्षकाच्या ओरडण्यामुळे आणि मारण्यामुळे 6 वर्षीय मुलांचा जागीच मृत्यू. मुलाला अटॅक आला आणि वयाच्या 6व्या वर्षी अशी गोष्ट घडली, म्हणजे धमनी बंद होणे अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत, आता शिक्षकाचं सुद्धा चुकलं. लहान मूल जर तुम्ही हँडल करत नसाल आणि त्याच्या पाठीमागलं तुम्ही अनालिसिस करत नसाल तर ते पूर्णतः चुकीचं आहे. बर, आता वैद्यकीय विश्लेषण जर पाहिलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत बाबा. रक्तवाहिनी ब्लॉकेजमुळे लहान मुलांचा दुर्मिळ कार्डिक अरेस्ट जो आहे, इलेक्ट्रिकल समस्या ज्या आहेत, त्या असं हे अटॅक. अरे पण हे कधी होतं? हे गोष्ट घडून येते कधी? तर वयाच्या 40-50व्या वर्षानंतरनी. जर तुम्ही पाहिलं तर हे जे काही सडन कार्डिक अरेस्ट आला, आता हे पालघर मधली जर घटना तुम्ही जर पाहिली, त्या पालघर मधल्या घटनेमध्ये काय घटना घडून आली की शाळेत उशिरा पोहोचल्याबद्दल
6वीच्या मुलीला पाठीवर जड दप्तर दिलं 100 उठवाय. अरे अशी कोण शिक्षा देत? शिक्षक आहात का तुम्ही भक्षक आहात? तुम्हाला तुमचे जर जर तुमचा मुलगा असता त्या ठिकाणी, मुलगी असते, तुम्ही अशी शिक्षा दिली असती का? जरा विचार करा. म्हणजे याच्यात शिक्षक सुद्धा चुकतायत. पालकांबरोबर शिक्षकांची सुद्धा मेन जबाबदारी. अशा शिक्षा कोण देतात? आता शासनाने बंद केलेलं आहे. शिक्षा देणं चुकीचं आहे. तुम्ही समजून सांगा. जे काही प्राथमिक मधले जे विशाखापट्टणम मधले ज्या मॅडम त्या मुलाला ओरडल्या, इतकं ओरडण्याची काय गरज आहे? तुम्ही गव्हर्नमेंट टीचर आहात ना, समजून सांगा. एक टाईप असतो समजून सांगण्याचा. नाहीतर शाळा सोडून द्या, नोकरी सोडून द्या ना, तुम्हाला जमत नसेल तर. तुमच्यापेक्षा कितीतरी चांगले आज हुतकूर तरुण आहेत जे की नोकरीसाठी आसुसलेले आहेत. तुमचा जो हैबलपणा तुमच्या घरी ठेवा ना. ही पण घटना तशीच 100 उठाबशा आहे का रे? त्यांची कॅपॅसिटी आहे का? ते काय एक्सरसाइज करतात का डेली? त्यांचं शेड्यूल वेगळे, तुमचं शेड्यूल वेगळे. बरं, अशी घटना पण चुकीची आहे. शारीरिक शिक्षा देणं तर एक हिंसेचाच भाग आहे. बरं, घरातील वातावरण, शालेय वातावरण हे खूप मॅटर करतं बघा. भौतिकवादी अपेक्षा, आभासी जगातील प्रतिष्ठित दडपण, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, चुकीच्या शिस्तीची आणि अमानुष शिक्षेची भीती का कामगारासाठी असहिष्णुता असेल, मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येण्याचे कारणच हे आहेत. आता बरं इथं पहा, पारंपरिक शिस्त आणि रिस्पॉन्सिव्ह क्लासरूम खूप फरक आहे बघा. शिक्षेवर आधारित नियमांचे उल्लंघन केल्यास भीती दाखवणे, परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दुरावा आणि तणाव. बघा ह्या गोष्टी पारंपरिक शिस्तीच्या आहेत. आत्ताच्या हे डिजिटली तुम्ही पहा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जर आधुनिक शिक्षक असेल तर नक्कीच याला महत्व देणार आहे. सकारात्मक त्या ठिकाणी आधारित काहीतरी शिक्षण असेल, सामाजिक भावनिक विकासाला प्राधान्य असेल. परिणाम काय आहे? सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण. आज आदरच राहिलेला नाही आणि सुरक्षितता सुद्धा एक प्रश्नचिन्ह, बिग क्वेश्चन मार्क सध्या याच्यावर आहे. मग आता हे पिलर जर तुम्ही पाहिले, शिक्षकांसाठी मार्गदर्शन असावं, सकारात्मक प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौशल्य करणे, त्यांच्या योगदानाला महत्व देऊन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे, सामूहिक जबाबदारी आणि सहकार्याची भावना रुजवणे हे गरज आहे. सुस्पष्ट दिनचर्या असावी, वर्गातील वर्तणुकीचे नियम मुलांसोबतच मिळून बनवणे, सातत्य आणि सुरक्षित भावना निर्माण करणे. पालकांचे मार्गदर्शक, पालकांनी काय करायचं बघा. प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष ज्या काही मी स्वतःला संपवेन किंवा मी कायमचा झोपी गेलो तर बरं होईल, अंतिम तयारी जी स्वतःच्याच आवडत्या वस्तू इतरांना वाटून देणे, म्हणजे हे पालकांसाठी सुद्धा खूप गरजेचं आहे बघा. वागणुकीतील अचानक बदल ओळखले पाहिजे. मृत्यूच्या आकर्षण किंवा आत्महत्येबद्दल सतत बोलणे, इंटरनेटवर काही शोधणे, हे बघा तुम्ही मुलं असतील, पालक असतील, हे अशा पद्धतीने चुकीच्या सोशल मीडियाचा चुकीचा वापर करतात आणि याच्या आहारी जातात. बर, पालकांसाठी मार्गदर्शन जर म्हणलं की थांबा आणि शांत राहा, तुम्ही थेट विचार करा आणि ऐका, कृती करा. या गोष्टी तुम्ही केल्या, रागवू नका, घाबरून जाऊ नका, कोणत्याही टीका त्या विद्यार्थ्यांवर किंवा तुमच्या पाल्यावर करू नका. थेट प्रश्न विचारा, त्यांच्या भावनांना कमी लेखू नका, त्यांना सुद्धा तुम्ही प्रोत्साहित करा आणि मुलांना एकटे सोडू नका. आज काय झालंय की आई वडीलच सोशल मीडियावर इतके वेळ घालवतात, त्या मुलांनी कुणाशी बोलायचं? मग ते असे 16 प्रो याला कुठंतरी एकत्रित ते म्हणजे जीवन आहे असं समजून बसलेले आहेत. आणि अशा गोष्टी म्हणल्यावर खताळ सरांना कधी आवडत नाही. आणि हे फक्त व्हिडिओ बनवण्याचं कारण त्याच्यासाठीच आहे. समाजात काय चाललंय, तुम्ही काय करतायत, आणि अशा चुकीच्या गोष्टी मनसुन्न करणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे कधी पण संवाद साधा, सुरक्षित वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना आधार द्या. बघा ह्या चुकीच्या पद्धती आहेत, ह्या योग्य पद्धती आहेत. ठीक आहे. तर हे जे त्रिकूट तुम्हाला दिसते बघा, कौटुंबिक आधार असावा, पारदर्शक संवाद, भावनिक जोड असावी, शाळेमध्ये शिक्षा नाही तर एक सकारात्मक प्रोत्साहनपर वातावरण असावं, मित्र असावे, योग्य वेळी मदत मिळवण्यासाठी त्या ठिकाणी समाज आहे, मित्र आहे, कम्युनिकेशन वाढलं पाहिजे. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे हे जे काय घडलं याच्यामधले कारण आणि मीमांसा कितीतरी आहेत, असंख्य कारण आहेत, असंख्य त्या ठिकाणी रिझन्स आहेत, खूप साऱ्या त्रुटी आहेत, खूप सारे त्या ठिकाणी मुद्दे आहेत. तरी पण आपल्या व्हिडिओच्या मार्फत मी मॅक्झिमम मुद्दे सांगण्याचा प्रयत्न केला. शिक्षक पण काही ठिकाणी चुकतायत आणि पालकही काही ठिकाणी चुकतायत. मुलं चुकत असतील, लहान आहेत ते एक मातीचा गोळा आहे, त्यांना तुम्हाला बनवायचंय. मग ते शिक्षकाचं काम आहे, पालकांचं पण काम आहे. शिक्षकाच्या समोर तो 5-6 तास असतो,
पण मॅक्झिमम जबाबदारी ही पालकांची आहे. तुम्ही त्यांना कसं घडवताय? म्हणजे ही चूक पालकांची आहे आणि शिक्षा देताना कुठेतरी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही त्यांना कसं ट्रीट करताय? मुलांना करमलं नाही पाहिजे असे टीचर असावे. तुम्ही जर लेक्चरला गेले नाहीत, तुम्ही शिकवा त्यांना. ते शिकणार आहेत. शिक्षणाची आणि शिकण्याची प्रक्रिया ही अविरत असते. आयुष्यभर माणूस हा शिकतच असतो. त्याच्यामुळे अशा गोष्टी परत न होण्यासाठी व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा, लोकांपर्यंत कळू द्या. अशा पण काही गोष्टी अजूनही पोहोचलेल्या नाहीत पालकांपर्यंत, मुलांपर्यंत. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. मॅक्सिमम लोकांना शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.